बारामती बस स्थानकाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार. अजितदादा प्रेमी विजय काळे यांनी स्वनिधीतून आग्रात बोरवेल घेतली. बारामती बस स्टँडचा राज्यात स्वच्छ सुंदर स्थानक म्हणून प्रथम क्रमांक आल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी स्थानकाला भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. यावेळी बारामती बस स्थानकात पाण्याची कमतरता असल्याची बाब सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनात अधिकाऱ्यांनी आणून दिली असता त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजितदादा प्रेमी विजय काळे यांनी क्षणाचाही विलंब न करता वहिनी या ठिकाणी बोरवेल मी माझ्या स्वखर्चातून घेऊन देतो असे सांगितले आणि आज त्यांनी अजितदादा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बारामती बस स्थानकामध्ये बोरवेल घेतले आहे. यावेळी विजय काळे यांच्यासह बारामती आग्राचे व्यवस्थापक प्रवीण शिंदे, कनिष्ठ आगर व्यवस्थापक वृषाली तांबे, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, बारामती पंचायत समितीचे अध्यक्ष किरण तावरे, बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष किशोर फडतरे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संदीप बांदल या सर्व मान्यवरांनी बोरवेलचे पूजन केले. यावेळी विजय काळे यांनी केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. आगारामध्ये पाण्याची कमतरता आहे हे लक्षात घेऊन या ठिकाणी एक बोरवेल आहे ते बोरवेल खर्चाने करून देत आहे. कशा पद्धतीने ही तुमच्या मनात कल्पना आली आणि आज तुम्ही ही कल्पना सत्यात आणलेली आहे? मागच्या आठवड्यामध्ये वहिनींचा दौरा झाला. ते बस स्टँडला 1 कोटी रुपये बक्षीस मिळाल्यामुळे वहिनींनी इथे पाहणी केली. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मागणी केली की वहिनी आम्हाला इथं पाणी कमी पडतंय आणि आम्हाला पाण्याची काहीतरी सोय करा. त्यावेळेस मी म्हणलं वहिनींना म्हणलं ठीक आहे, मी म्हणलं बोर मारून स्वखर्चाने जनतेसाठी सेवा करायची माझं कामच आहे. मी जिथं लोकांना गरज आहे त्या ठिकाणी मी समाजसेवा करत असतो. सगळं काय आपल्याला संग घेऊन जायचं नाहीये. किती कमवलं तरी शेवट आपण इथं ठेवणार आहे. त्याच्या माझं प्रत्येक ठिकाणी असंच सहकार्य राहतं माझं.